आणि यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी, तुकाराम मुंडेंमधील टी हा टायगर मधील त्यांना 3 वर्ष तरी ठेवलं पाहिजे असं मुनगंटीवार म्हणाले। तर एफडीए कडून चांगली कारवाई सुरू आहे। तुकाराम मुंडेंच्या बदलीचा प्रश्न येत नाही। झिरवाळ तर तुकाराम मुंडेंना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। तुकाराम मुंडेंच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण द्या असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे। या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या सध्या तुकाराम मुंडे यांच्या संदर्भात समोर आल्या आहेत। तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी जागा आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये। अहो, टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना। मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळं सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत। अध्यक्ष महाराज, पहिल्यांदा हे खातं आता चर्चेमध्ये आलेलं आहे। माननीय तुकारामजी मुंडे असतील, माननीय नरहरीराव झिरवाळ साहेब असतील, यांनी खूप मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण विषयामध्ये हात घातला। अध्यक्ष महाराज, यांच्या जीवाचं मी प्रश्न विचारतो, यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतो। अध्यक्ष महाराज, यांना सोशल मीडियावरती जीवाला धमक्या येऊ लागल्या। अध्यक्ष महाराज, यांना खतम करू, यांना मारून टाकू, तर यांना आपण संरक्षण देणार आहेत का? अध्यक्ष महाराज, त्यांची बदली करायला मोठ्या मोठ्या कंपन्या त्याला पुढे आलेल्या आहेत। सरकारवर दबाव आणता 250 कोटी रुपये सरकारला देणार, म्हणजे हे सरकार अधिकाऱ्यांच्या बदल्या हे पैसे घेऊन करतात असं तुकाराम मुंडेला हटवणाऱ्याच्या व्यवस्थेला माहीत झालं आणि त्याच्यामुळे 250 कोटी रुपयाचा सौदा त्या ठिकाणी होते आहे। आम्ही मंत्र्याला विचारलं की ते म्हणे 3 वर्ष आम्ही बदली करणार नाही, अशी भूमिका आमची आहे। त्यांनी विधानसभेत उत्तर दिलेलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीमध्ये पुन्हा धाडस सत्र। निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त करण्यात आले। साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। आणि काही दिवसांपूर्वी शिर्डीमधील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आलेली आहे।